हाय, हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी, जय श्रीराम. तर सकाळी आपलं गणपतीचं सगळं आवरून मी निघाले. थोडंसं काम होतं. माझे पार्सलचे पॅकेट परत संपलेले होते आणि जास्त क्वांटिटीमध्ये हवे होते. खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. क्लास सोडून बाहेरून त्याच्या व्यतिरिक्त पण साहित्यासाठी मला मेसेज येतात, DM येत आहेत. त्यासाठी म्हणलं ठीक आहे, ओके. आणि मी तिथून घेतलं पार्सल घेतल्यानंतर लगेच म्हणजे इन 10 वाजले असतील. त्यानंतर गेले मी मॅचिंग सेंटरमध्ये. इथं खूप छान स्टॉल लावलेले गणेशोत्सवाच्या निमित्त, कारण बाहेरून लोक गणपती पाहायला येतात, तर त्यांना छान माहीत आहे मार्केटिंग कसं करायचं आहे. रेग्युलरचं माझं शॉप आहे मॅचिंग सेंटर, तर नावच दुकानचं नाव आहे मॅचिंग सेंटर. तर तिथं खूप छान ड्रेसच्या व्हरायटी, ब्लाऊजच्या व्हरायटी, सगळं आपण साडी तयार करण्यापासून सगळ्या गोष्टी मटेरियल मिळतं. सो हे जे आहे नाशिकला जाणार होते, कारण हे ब्लाऊज तयार करून त्यांचं मेजरमेंट मला आलं होतं, तयार करून त्यांना हवं होतं. त्याने एक माझ्याकडून घेतला होता. त्या घेतल्या नाहीत किंवा त्यांच्या हेतून म्हणजे रिलेटिव्ह पण नाहीत. त्यांनी फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट मला मेसेजद्वारे झाला होता आणि त्यांनी माझ्या एका विश्वासावरती ब्लाऊज शिवून घेतला होता. त्यानंतर मी गेले कार्पेटच्या दुकानात, कार्पेट बघितले. शॉपमध्ये मला कार्पेट टाकायचं होतं, कारण माझ्या आधी दुकानात ना, म्हणजे माझ्या आधी जे होते राहायला, म्हणजे तिथं जे शॉप होतं ते चायनीजचं होतं, त्यामुळे थोडंसं मळकटलेली फरशी दिसत होती. त्यानंतर गेले मी, मला छोटा ट्रायपॉड घ्यायचा होता, लाईट ट्रायपॉड, रिंग लाईट घ्यायची होती. तर तिथं गेले मी. तर मोठी होती, मला लहान हवी होती. सो तिथं माझं चाललं होतं. आणि हा मला म्हणजे 4 दुकानं फिरल्यानंतर मला हा फार आवडला आणि तो छान रिजनेबल रेटमध्ये पण मिळाला आणि तो मी तिथं घेतला. तर माझे व्लॉग कसे वाटत आहेत, व्ह्यू तर जात आहेत, तर कमेंट करा की कमी जास्ती काय होते का आणि तुम्हाला कशा पद्धतीचे बघायला आवडतील. माझ्या वेळेतनं वेळ काढून कितीतर वेळा ध्यानातसुद्धा राहत नाही की बाबा आपण ब्लॉग करायचा आहे, शूट करायचं आहे, काय काय महत्त्वाच्या गोष्टी तशाच विसरून जाते. आणि मस्त मला वाटलं की कॉन्टेंट नाही तर हे केलं पाहिजे. तर हे रिंग लाईट आणि स्टँड खूपच छान होता आणि तो मला बरोबर उपयुक्त होणार आहे. माझ्याकडे ते ट्रायपॉड 2-3 आहेत सिम्पली. तर हा खालचं स्टँड पण होता आणि वरचं पण, दोन्ही मिळून मी घेतलेलं आहे. आणि मोठा पण एक ट्रायपॉड आहे आणि रिंग लाईट पण आहे. त्यानंतर मी 11:30पर्यंत क्लासमध्ये पोचली आहे. क्लासला सुट्टी होती 5 दिवसाची. त्यानंतर आपले पार्सल होतं. मग जी मला हेल्प करायला येते, ब्लाऊज शिवायला येते, आम्ही दोघींनी मिळून मी वजन करून घेतलं आणि त्यांनी पॅक करत होत्या. तर असं माझं काम 2 वाजेपर्यंत चालू होतं. त्यानंतर 2 नंतर मी बरीच घरची कामं आवरली, गणपतीला वगैरे प्रसाद वगैरे, किंवा दुसऱ्या दिवशी जे मला मम्मीकडे जाऊन गौरीपूजन करायचं होतं गौरीचं, तर त्यासाठीची पण तयारी केली आणि मोदक करून हा दिवस संपवला.